नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या शॉर्टमध्ये बघितलं होतं की इकॉनॉमिक्सचे आपल्याला कोणकोणते चॅप्टर करायचे आहेत. तर त्याचा पार्ट 1 होता, आता हा पार्ट 2 आहे त्याचा. तर इकॉनॉमिक्सचे अजून आपल्याला कोणते घटक करायचे आहेत तर त्याच्यामध्ये मी मागच्या वेळेस सांगितलं होतं सार्वजनिक वित्त आणि तिथे आपण थांबलेलो होतो. तर हे जे सार्वजनिक वित्त आहे या सार्वजनिक वित्तामध्ये अजून घटक आहेत. कोणकोणते घटक आहेत तर हे जे सार्वजनिक वित्त आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो FRBM कायदा. तर हा FRBM कायदा जो आहे हा आपला कंपल्सरी पाठच पाहिजे. हा FRBM कायदा म्हणजे काय असतं तर आपल्याला केळकर समिती आहे या केळकर समितीने 2008 आणि 9 पर्यंत महसुली तूट असेल, भांडवली तूट असेल, सरकारचं कर्ज असेल तर या सगळ्यावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे आणि ते कितीही भरमसाठ वाढू न देणं यासाठी म्हणून FRBM कायदा आपण 2003 मध्ये आणला. 2004 मध्ये तो लागू झालेला होता आणि 2008 आणि 9 त्याचे उद्दिष्ट होते. त्यानंतर NK सिंग समिती आली. या NK सिंग समितीने 14व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत NK सिंग समितीने एक अहवाल जो आहे अहवाल दिलेला होता. त्याचं नाव आपल्याला आयोगाने विचारलेलं होतं. तर ते डेप्ट रिस्पॉन्सिबिलिटी जे आहे तर ती डेप्ट रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे सरकारची त्याच्यावरती तो भाग आपल्याला करायचा आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे वॅट म्हणजे काय, आपण कर संरचनेमध्ये जेव्हा जाऊ तेव्हा जीएसटी आल्यानंतर हा जीएसटी कसा आकारला जातो, कोणकोणते कर आहेत की जे जीएसटी मध्ये समाविष्ट झालेत, राज्याचे असतील केंद्राचे असतील, कोणकोणते कर आहेत जे जीएसटी मध्ये समाविष्ट झालेले नाही आहेत ज्याच्यामध्ये वीज कर वगैरे आहे, प्रॉपर्टी टॅक्स वगैरे आहे. तर हे कोणकोणते कर आहेत जे त्याच्यामध्ये गेलेले नाहीयेत जीएसटी मध्ये. जीएसटी आल्यानंतर कोणकोणती कलमं आहेत ही कलमं आपण आपल्या संविधानामध्ये ऍड केलेली आहेत. कोणकोणते कर आहेत जे बाद झालेले आहेत जीएसटी आल्यानंतर. त्यानंतर मग त्याच्या आधीचा वॅट असेल तर या वॅटची अंमलबजावणी आपण कधी केली, सेवा कर असेल, व्यवसाय कर असेल, संपत्ती कर जो आहे तो असेल, देणगी कर असेल, तर हे सगळे निकोलस कोल्डरने दिलेले आहेत का, कोणी कोणी दिलेले आहेत. LK झा समिती असेल त्यांनी आपल्याला काय शिफारशी केलेल्या आहेत, केळकर समिती आहे, राजा चेल्लैया समिती आहे. त्यानंतर जो आपला आयकर आहे आणि महामंडळ कर आहे ज्याला आपण कंपनी कर म्हणतो तर त्याचे रेशोज जे असतात ते काय असतात, एक्सपोर्ट ड्युटी म्हणजे काय असतं. तर हे सगळे जे छोटे छोटे कन्सेप्ट आहे ते कन्सेप्ट आपल्याला क्लिअर असले पाहिजेत डोक्यामध्ये. ठीक आहे, तर हा सगळा भाग तुम्हाला करायचा आहे. त्यासोबत सगळ्यात महत्वाचा अजून एक चॅप्टर आहे तो म्हणजे LPG. या LPG मध्ये आपल्याला जेव्हा 1991ला जे आर्थिक संकट आपल्या देशावरती आलं हे आर्थिक संकट दूर करण्यासाठी आपण काय काय उपाय केले आणि असं संकट परत येऊ नये म्हणून दीर्घकालीन आपण उपाय काय केले असे 2 प्रकारचे त्याच्यामध्ये मॅक्रो इकॉनॉमिक आणि स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम असे 2 त्याच्यामध्ये आहेत घटक. तर त्या घटकांच्या अंतर्गत आपण इकॉनॉमिक्समध्ये काय काय शिफारशी केल्या. नरसिंहन समिती असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये करायच्या आहेत. लोकसंख्या हा घटक आहे जो इकॉनॉमिक्समध्ये करायचा आहे ज्याच्यामध्ये लोकसंख्येचे टप्पे आपल्याला करायचे आहेत आणि हे सगळे घटक आपण आपल्या PYQ अनालिसिस बॅचमध्ये एक्सप्लेन केले.